जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आज आपण पुन्हा आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 12वे आणि यातील स्वामींची कथा ऐकणार आहोत। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार हो लक्ष्मण बुवा। महाराजांचे हे शब्द ऐकले मात्र लक्ष्मण सेवेकरी एकदम दचकला। आपल्या हातून काय चूक झाली, काय काम राहून गेले म्हणून धास्तावला। सर्वांना माहीत होते की श्री स्वामी महाराज आपल्या सेवेकऱ्यांशी प्रेमाने वागतात। कोणाच्या हातून काही चुकले, सांडलवण झाली, काम वेळेवर झाले नाही तरीही ते रागावत नाहीत। मन दुखेल असे बोलणे तर दूरच, पण त्याची चूक मात्र त्याच्या दृष्टीस आणून देतात आणि तेव्हा ते आवर्जून म्हणतात, नमस्कार हो। आज लक्ष्मणच्या हातून चूक झाली होती। विस्मरणाने मोदींच्याकडे प्रसाद देण्याचे राहून गेले होते। त्याने झटकन पेढ्याचा पुडा उचलला व धावतच प्रसाद पोहोचवायला निघाला। इकडे सुंदराबाई उद्दाम झाली आहे हे स्वामी महाराजांच्या लक्षात आले होते। ती विनाकारण आपल्या अधिकारात सेवेकऱ्यांच्या अंगावर खेकसत असे, त्यांना खाण्यापिण्यावरून टाकून बोलत असे। सेवेकरी बिचारे स्वामींकडे पाहून सहन करायचे, तिला उलट उत्तर देत नसत, पण अशाने तिचा वरचढपणा वाढतच चालला। दिवसभर सेवा कार्यात मग्न असलेले सेवेकरी रात्री उशिरा विश्रांती घेत, तर ही बाई तेव्हा त्यांच्या अंगावर खेकसत असे। अरे मिल्यांनो, ऐत खाऊसारखे खाता आणि कामाच्या वेळी कामचुकारपणा करता। पुष्कळदा स्वामी महाराज या बोलण्याकडे कानाडोळा करीत, पण मग एकदा मात्र हडसून खडसून म्हणाले, काय गये बये, तो काय तुझ्या बापाचा नोकर आहे का तुझ्या बापाचे पेढे खातो? त्याला काय बोलतेस? त्याला विश्रांती नको? असा कैवार घेणारे स्वामी महाराज कधी कधी सेवेकऱ्यांची कसोटीही पाहत। एकदा स्नानासाठी 2 सेवेकरी स्वामी महाराजांजवळ उभे होते। एक त्यांना तेल मालिश करीत होता आणि दुसरा कढत पाणी घंगाळात उपसत होता। महाराज म्हणाले, अरे पाणी अगदी उकळू दे, त्याशिवाय ओतू नकोस। हंड्यातून काळसर वाफा येत होत्या, तरीही स्वामी असं का म्हणत आहेत हे त्या दोघांना समजेना।
खरं तर स्वामी महाराजांची काहीच सवय नव्हती. कुठलाही हट्टही नव्हता. आपणास सेवा घडावी या हेतूने सेवेकरी स्वतःहून त्यांना सुगंधी तेल लावीत. दूध, गव्हाला कचरा लावून सुगंधित पाण्याने त्यांना आंघोळ घालीत. पण आज स्वामी महाराज उकळते पाणी का मागत आहेत हे त्यांना कळेना. उकळलेले पाणी घंगाळात ओतल्याबरोबर स्वामी म्हणाले, भीम्या, ती गणपतीची मूर्ती घंगाळात टाकली आहे, ती हाताने काढ. हे अघोरी कृत्य होते. इतक्या गरम पाण्यात हात घालणे शक्य नव्हते. पण स्वामी महाराजांची अवज्ञा तरी कशी करणार? तो बावचळला. महाराज पुन्हा म्हणाले, अरे कमळ्या, तू तरी ती मूर्ती काढ. तो बघ, देव भासतो आहे. हे ऐकताच जवळच असलेले चोळप्पा पटकन पुढे आले व महाराजांची आज्ञा त्यांनी शिरसावंद्य मानून मोठ्या श्रद्धेने आपला उजवा हात घंगाळात घालून गणपतीची मूर्ती बाहेर काढली. भीम्या आणि कमळ्या अवाक होऊन बाळप्पांकडे पाहत राहिले. सद्गुरूंवर असलेली नितांत श्रद्धाच बाळप्पांकडून हे कार्य करवून घेत होती. श्रद्धा जितकी सात्विक, जितकी दृढ, जितकी अव्यभिचारी, जितकी संशयातीत, तितके तिचे फळ जास्त. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, आपण ईश्वरी नियमांशी एकरूप झालो की आपल्या ठाईच परिवर्तन घडते. एक प्रकारचे मानसिक बळ प्राप्त होते हेच खरे. त्यामुळे घडलेली कृती चमत्कारासारखी भासते. अशा एक ना दोन महाराज सेवेकरांच्या अनेक वेळा अनेक कसोट्या पाहत असत. त्या सर्व कसोट्यात बाळप्पा उतरले होते आणि स्वामी महाराजांच्या ते मर्जीतले झाले होते. नमस्कार करून शांतपणे बाळप्पा उभे होते. कोणत्याही तऱ्हेचा दाह अगर जळजळ त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. ते म्हणत होते, वेद्याभ्यासी संन्यासी यती योगेश्वर तापसी सदा ध्याती श्री गुरुसी तयासी माझा नमस्कार. तेवढ्यात बातमी आली की आळंदीचे प्रसिद्ध नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनाच्या अभिलाषेने येथे आले आहेत. हे नृसिंह सरस्वती चतुर्शास्त्रात प्रवीण असणारे विद्वान, शिवाय योगाभ्यासही त्यांना चांगला साधलेला. त्यांनी ब्रह्मनाळ, नरसोबाची वाडी इत्यादी कृष्णा तटाकाच्या क्षेत्रात हठयोगाचा अभ्यास केला. नित्य आसन प्राणायाम ते करीत होते. त्यांची इच्छा द्विदळ म्हणजे आशा चक्राचा भेद करून सहस्त्रदल ब्रह्मरंध्रापर्यंत वायू चढवून शेवटची समाधी साधावी अशी होती. पण ती काही केल्या पूर्ण होईना. योग्य गुरु मार्गदर्शनाशिवाय अधिक प्रयत्न करणे योग्य नाही हे त्यांना माहीत होते. पण अद्याप त्यांची ही इच्छाही पूर्ण होत नव्हती. किंग कर्तव्यमूढ अवस्थेत ते मानसिक अस्वस्थता अनुभवित होते. त्यांची श्रद्धा आणि तीव्र तळमळ फलद्रूप होण्याची वेळ जणू जवळ आली. आळंदी क्षेत्री श्री ज्ञानदेव समाधी सानिध्य त्यांना श्री स्वामी समर्थांची माहिती सांगणारा एक अनोळखी इसम भेटला. तो म्हणाला, आपण श्रेष्ठ आहात, विद्वान आहात आणि योगशास्त्राचे अभ्यासू आहात. मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही, पण तरी आपली श्रद्धा आणि तळमळ पाहून सांगतो की आपण जर प्रज्ञापुरीला गेलात तर आपली मनोकामना निश्चित पूर्ण होईल.
अधूनमधून प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोटचे नाव त्यांच्या कानावर येत होते. तेथील दत्त अवतारासंबंधी उडत उडत बातमी कानावर येत होती. आज या ज्ञानाईच्या सानिध्य ही माहिती कळते आहे. यात काहीतरी संकेत असला पाहिजे असा त्यांनी विचार केला. सुवर्ण पिंपळा सानिध्य बसून तो गृहस्थ सांगू लागला. प्रज्ञापुरीच्या स्वामींचे नाव गाव कुणालाही माहीत नाही. जन्मस्थानही कुणाला माहीत नाही. पण ते स्वतःचे नाव नृसिंहभान असे सांगतात. ते योग साधनेत परिपूर्ण आहेत. यावर नृसिंह सरस्वती म्हणाले, असं? त्यांच्या या स्वरात उत्सुकता होती. पुढे तो इसम सांगू लागला, या अवतारी पुरुषाचे सारे भारत भ्रमण झाले आहे. एकदा ते द्वारकेजवळ असलेल्या नारायण सरोवराजवळ गेले. तेथे कृष्ण त्रिविक्रमाचे सुंदर मंदिर आहे. त्याच्याबरोबर 5-6 शिष्यही होते. सरोवराच्या तीरावर असलेल्या स्नान इच्छुक लोकांना एकाएकी एक अद्भुत दृश्य दिसले. हे स्वामी सरोवराच्या मध्यावर पाण्याच्या पृष्ठभागी सिद्धासन घालून ध्यानमग्न अवस्थेत या लोकांना दिसले. हे साधू पाण्यापाशी कसे गेले आणि ते असे तरंगतात तरी कसे, असे कुतूहल त्यांच्या ठायी जागृत झाले. आळंदीकर नृसिंह सरस्वती म्हणाले, हे नक्कीच योग साधनेचे फलित म्हणायला हवे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणते, समुद्रापलीकडील देखे, चाले तरी उदकी पाऊल न लागे. योगी पुरुषाच्या अंगी हे सामर्थ्य असतेच. योगिनी मुक्ताई नव्हे का आकाशमार्गाने गोरोबांच्या ओसरीवर गेली होती, तसेच हे स्वामीसुद्धा आकाशमार्गाने सरोवराच्या मध्यावर गेले असतील. पण पुढे काय झाले? यावर ते गृहस्थ म्हणाले, तेथील वृद्ध मठाधिपतींसह सर्वजण या महान महंताकडे पाहून हात जोडून उभे राहिले. ते वृद्ध मठाधिपती म्हणाले, आपण साक्षात नारायण स्वरूप आहात. कृपया आपण कृष्ण त्रिविक्रम मंदिरात येऊन आम्हा सर्वांना पावन करा. श्री स्वामी समर्थ मंदिरात आले. त्यांची सर्वांनी यथासांग पूजा केली. तेथे एक युवक मणिशंकेचे काहूर घेऊन उभा होता. त्याला योग साधनेची माहिती नव्हती. वास्तविक हा बुद्धिमान तरुण न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र, धर्मशास्त्र वगैरेंचा अभ्यास केलेला होता. पण योगी पुरुषाचे सामर्थ्य म्हणजे मनोगत ओळखे मुंगियेचे असते. त्याचा प्रत्ययही येथे आला. का? काय झाले? पुन्हा उत्सुक प्रश्न. स्वामी महाराज त्या तरुणाला उद्देशून म्हणाले, तू शिक्षित आहेस, स्वतःला ज्ञानी समजतोस, मग तुझ्या मनातल्या शंकांचे निवारण तू स्वतःच का करीत नाहीस? हे ऐकताच तो तरुण वरमला व एकदम त्याने स्वामींपुढे लोटांगण घातले व म्हणाला, आपण सिद्धयोगी आहात. आपण माझ्या घरी पायधूळ झाडावी आणि मला कृतकृत्य करावे. घरी आलेल्या स्वामींची त्यांनी श्रद्धापूर्वक यथोपचार पूजा केली. स्वामी त्याला म्हणाले, तुझे आई वडील कुठे आहेत? तो तरुण म्हणाला, स्वामी देवा, त्यांचा स्वर्गवास होऊन 36 वर्ष झाली. यावर स्वामी ठामपणे म्हणाले, तुझा बाप तुझ्या घरातच आहे. तो सर्परूपात
तुझ्या घरात वावरतो. अरे, त्याची संसाराची आणि या घरात राहण्याची वासना शिल्लक होती, म्हणून तो सर्पयोनीत जन्मला. जा, घरात जाऊन बघ, तो तुझ्या मुलाचा पाळणा हलवतो आहे. तिथे असलेले दोघे तिघे झटकन आत डोकावले. तो काय, एक मोठा सर्प वेटोळे घालून पाळण्याजवळ बसला आहे आणि त्याच्या तोंडात पाळण्याची दोरी आहे. स्वामी ओरडून म्हणाले, घाबरू नका आणि सर्पाला मारूही नका. प्राणीमात्रांची हिंसा करू नका. स्वामी महाराज उठले, शांतपणे पाळण्याजवळ आले. त्या सापाला उचलून गळ्यात घातले. त्यावेळी स्वामी महाराज साक्षात शिवशंकरच भासत होते. भोवतालच्या माणसांची मात्र भीतीने गाळण उडाली. स्वामी महाराज तडक नारायण सरोवराजवळ आले व त्या सर्पाला उद्देशून म्हणाले, ह्या सरोवराच्या दर्शनाने पापक्षालन होते. तू आता या सरोवरात प्रवेश कर आणि मुक्त हो. तुझा उद्धार होईल. तो सर्प खरोखर एखाद्या आज्ञाधारकाप्रमाणे हळूहळू पाण्यात शिरला व त्याने जलसमाधी घेतली. सुरस कथेप्रमाणे श्री स्वामी महाराजांच्या गोष्टी ऐकता ऐकता नृसिंह सरस्वती तल्लीन झाले होते. हा त्यांच्या मनाच्या एकरूपतेत ते गृहस्थ केव्हा निघून गेले हे त्यांना कळले नाही. ते गृहस्थ कोण, कुठले, त्यांना ही हकीकत सांगण्याची प्रेरणा का झाली? त्यांनी वरील प्रसंग स्वतः पाहिला होता की कुणी त्यांना सांगितला? असे कित्येक प्रश्न अनुत्तरितच राहिले. आता मात्र नृसिंह सरस्वतींना अक्कलकोटचे वेध लागले. कधी एकदा स्वामी महाराजांचे दर्शन होईल असे त्यांना झाले. त्यांना आळंदी क्षेत्री येणाऱ्या अनेक दर्शन इच्छुकांकडून स्वामींबद्दल विविध माहिती कळत होती. महाराज एका वेळी अनेक ठिकाणी दिसतात. त्यांची सहज दृष्टीसुद्धा साक्षात्कार घडवून जाते. त्यांची वृत्ती मधूनच बालिश भासते. उन्मनी अवस्थेत ते पळत सुटतात. त्यांची कृपादृष्टी लाभणे म्हणजे अनंत जन्मीचे पुण्यच म्हणायला हवे. ते प्रत्यक्ष दत्त अवतार आहेत हे निसंशयपणे म्हणायला हवे. भौतिक सामर्थ्य हे पराधीन असते. आध्यात्मिक सामर्थ्य स्वाधीन असते. ते वैराग्य संपन्न व स्वाधीन आहेत. त्यामुळे ते विश्वाकार आहेत व त्यांच्याकडून होणारी प्रत्येक कृती विश्वकल्याणाचीच असते. ते कौपीनवंत असले तरी भाग्यवंत आहेत. हे सर्व ऐकले की नृसिंह सरस्वतींना वाटायचे, मी सुद्धा भाग्यवंत आहे, कारण त्यांच्या अवतारकाळीच मलाही माणूस जन्म मिळाला. आता विनाविलंब मी अक्कलकोट जवळ करायला हवे. पुढे प्रवासमार्गात त्यांना अक्कलकोट स्वामींची पूर्व परंपरा आठवत होती. इसवी सन 1320 मध्ये अपाळ राजा आणि सुमती यांच्या उदरी श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म झाला. जन्मग्राम पिठापूर हे दक्षिणेतील महत्त्वपूर्ण क्षेत्र. मद्रास प्रांतात असणाऱ्या राजमहेंद्रींच्या उत्तरेस गोदावरीच्या मुखाजवळ वसलेले हे ग्राम. हे श्रीपाद श्रीवल्लभ शुचिना श्रीमंता गेहे जन्मलेले थोर पुरुष. उपनयन होताच गायत्री मंत्राचा उपदेश घेताच त्यांच्या ठायी असलेल्या ज्ञानाचा सर्व शक्तिस्त्रोत एकदम प्रस्फुटित झाला. सूर्य अधिष्ठिती प्राची जगा राणीवदे प्रकाशाची, असेच त्यांच्या बाबतीत घडून आले.
कुमारवयात 4ही वेद म्हणणारा हा मुलगा म्हणजे कारणिक अवतार सिद्ध झाला. आज नृसिंह सरस्वतींच्या डोळ्यापुढे श्रीपाद श्री वल्लभांच्या देखण्या व्यक्तिमत्वाचे वाचलेले दर्शन साकारत होते. सुंदरू आणि सावळा, भाळी टिळकू पिवळा, पांघुरला सोनसळा, कंठीमाळा सुमनांची. हा काळ म्हणजे यवनांच्या आक्रमणाचा काळ. ज्ञानेश्वरादी सर्व भावंडे व संत मंडळी अस्त पावली होती. देवगिरीचे रामदेवराव यादव यांचेही राज्य यवनांच्या स्वाधीन झाले होते. अशा ह्या बिकट देशकाल परिस्थितीत प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांनी कारणिक अवतार घ्यावा हे उचितच होते. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृताम हे भगवंतांचे ब्रीद त्यांनी पूर्ण केले होते. इसवी सन 1350 या साली दिगंबर अवधूत श्रीपाद श्री वल्लभ लौकिकदृष्ट्या गंगेत अदृश्य झाले. हेच थोर अवतारी पुरुष ह्याच म्हणजे 14व्या शतकात पुन्हा श्री नृसिंह सरस्वती या नावाने उदयास आले. आज या मार्गावर प्रवास करणाऱ्या नृसिंह सरस्वतींना वाटले, वा, माझेही नाव नृसिंह सरस्वतीच, काय हा योगायोग. पण ते 14व्या शतकातले आणि मी 19व्या शतकातला. मी आळंदीचा, तर ते थोर पुरुष कारंजाचे. ह्या अशा युगपुरुषाने यावनी सत्तेच्या काळात केलेले अभूतपूर्व कार्य सविस्तर वर्णन करणे केवळ अशक्य असेच म्हणावे लागेल. या परम पावन योगींद्राचे वर्णन नृसिंह सरस्वतींच्या समोर साकारले. अक्षय तारुण्य रसाळा, कोटी कंदर्प सौंदर्य पुतळा, चतुर्दश विद्या 64 कळा, विश्रामल्या त्या देही, संन्यासी वेश दंड हाती, नाम श्री नृसिंह सरस्वती. सध्या गाणगापुरात चिरंतन निर्गुण निराकार रूपात स्वामींचे वास्तव्य आहे. ह्याची प्रचिती आजच्या घटकेलाही भाविक निष्ठावंतांना येते. ह्याचाच पुढचा अवतार अक्कलकोट क्षेत्री अवतीर्ण झाला आहे. माझे अहोभाग्य की आता मला त्या भगवंताचे, अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचे, त्या अवधूताचे मनोज्ञ दर्शन घडणार आहे. या उत्सुक जिज्ञासूची पावले वेगावली होती. कधी एकदा स्वामी महाराजांचे दर्शन घडेल अशी घाई त्यांना लागली होती. इकडे अक्कलकोटचे श्री स्वामी महाराज राजवाड्यापाशी असलेल्या भंडारखान्यात होते. दार लोटलेले होते व स्वामींनी कुणीही आत येऊ नये अशी ताकीद दिली होती. अक्कलकोटला आलेले नृसिंह सरस्वती प्रथम औदुंबर दर्शनास गेले. तेथे स्वामींची चौकशी करीत करीत ते भंडारखान्यापाशी आले व मनाच्या उत्फुल्ल अवस्थेत मोठ्या उत्सुकतेने भंडारखान्याचे दार त्यांनी लोटले. तो काय, आत झगझगीत प्रकाशवलय त्यांना दिसले. प्रथम त्यांना काहीच बोध होईना. त्यांनी त्या तेजोवलयाला नमस्कार केला आणि काय घडते आहे हे समजण्यापूर्वीच त्यांनी खाली बैठक मांडली. ते पद्मासनात बसले व त्याच क्षणी ते देहस्थितीच्या बाहेर गेले. आनंद साम्राज्याचा अनुभव घेऊ लागले. ही समाधी अवस्था मोठी मनोरम होती, मनोज्ञ होती. ज्या स्थितीची ते अनेक दिवस प्रयत्न करून वाट पाहत होते, ती स्थिती ते सहजपणे अनुभवित होते. स्वामी महाराजांशी एक अक्षरही न बोलता
त्यांना शब्दे विन संवादीजे हा अनुभव मिळत होता. मनोरथ ओळखे मुंगियेचे असे हे योगीराज नृसिंह सरस्वतींच्या भंडारखान्यात आगमनाच्या वेळी आशाचक्र भेदाचा श्लोक म्हणत होते व त्यांच्या नुसत्या कृपा दृष्टीने ह्या जिज्ञासूची इच्छापूर्ती झाली होती. 4 घटका त्या आनंद साम्राज्यात विहार केल्यावर त्यांना ब्रह्मरंध्रातून वायू हळूहळू खाली उतरला व ते देहस्थितीवर आले. त्यांनी समोर पाहिले तो एक भव्य दिव्य दिगंबर मूर्ती अर्ध पद्मासनात एक हात जमिनीवर टेकून बसली होती. ही आजानुबाहू तेजपुंज मूर्ती एकटक त्यांच्याकडे पाहत होती. ती स्नेह पाझरणारी नजर अगदी जवळीक निर्माण करीत होती. हेच ते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज अक्कलकोट श्री स्वामी महाराज अशी मनोमनी साक्ष पटली व त्याच क्षणी नृसिंह सरस्वतींनी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. गदगदलेल्या स्वरात ते म्हणाले, हे राजराजेश्वरा, मला या ब्रह्मतदाकार स्थितीतून आपण परत का आणले? महाराजांचे शब्द ब्रह्म साकारले. अद्याप तुझ्या हातून बरीच लोक उपयोगी कर्म घडायची आहेत. इतक्यात समाधी अवस्थेत राहायची घाई करू नकोस. ही घडलेली हकीकत हा हा म्हणता सर्व सेवक वर्गात पसरली. धोंडू सेवक म्हणाला, चांगले शास्त्री पंडित आहात, पण येथील एक वेडा ज्याचे नाव गोविंद, त्याला सुद्धा स्वामींनी या आनंद साम्राज्याचा बहुत आनंद दिला. त्याचे असे झाले की गोविंद लोकांच्या दृष्टीने वेडाखुळा असला तरी त्याची स्वामींवर नितांत भक्ती आणि श्रद्धा होती. स्वामी महाराजांचे पण त्याच्यावर लक्ष होते. एकदा दुपारी स्वामी महाराज वामकुक्षी करीत होते. इतक्यात हा हीन यातीतला वेडा तेथे आला. त्याने भल्या मोठ्या दोरीने स्वामींचे दोन्ही पाय बांधले. ती दोरी स्वतःच्या गळ्यात अडकवली व तो चालू लागला. स्वामीही फरफटू लागले. इतक्यात मी व इतर 2-4 सेवक तेथे धावलो. महाराजांना मोकळे केले आणि या अशा अघोरी पण वेडपट कृत्याबद्दल त्याला खरपूस झोडपायला सुरुवात केली. तो बिचारा हैराण झाला व त्याने स्वामींचे पाय धरले व म्हणाला, प्रभू मला वाचवा. महाराजांनी त्याला जवळ बसवले. आमच्याकडे रागाने पाहत स्वामी महाराज म्हणाले, हा हीन जातीचा असला तरी त्याची श्रद्धा श्रेष्ठ आहे. स्वामींनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मात्र त्याला भावसमाधी लागली. आम्ही इतकी वर्ष त्यांच्याजवळ आहोत, पण अद्याप आम्हाला ते भाग्य प्राप्त झाले नाही. पुंडलिक सेवेकरी पुढे म्हणाला. यावर नृसिंह सरस्वतींनी विचारले, आता तो गोविंद कुठे आहे? त्याचे भोग संपले व तो नुकताच निजधामाला गेला. काही दिवस नृसिंह सरस्वती स्वामींपाशी राहिले. तेथे योग साधना केली व मग स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते आळंदीस परतले. आळंदीस त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. जसजशी त्यांची योग साधना दृढतर होत गेली तसतशी त्यांची वाचासिद्धी प्राप्त होऊ लागली. हा हा म्हणता ही वार्ता सर्वत्र पसरली. नृसिंह सरस्वतींना वाचासिद्धी प्राप्त झाली आहे याचा
काही स्वार्थी आणि अर्थार्थी मंडळींनी फायदा घेतला. या मंडळींचा त्यांच्याकडे राबता सुरू झाला. त्यात मुंबईचे भाट्टे शेट्टे येऊ लागले. श्रीमंत व बडेजाव करणाऱ्यांचीही गर्दी होऊ लागली. ही सर्व मंडळी त्यांचा अनुग्रह घेऊ लागली. त्या अनुरोधाने ब्राह्मण भोजने घडू लागली. गरिबांना अन्न वस्त्र मिळू लागले. त्यांची ख्याती दिवसेंदिवस वाढतच होती. नृसिंह सरस्वतींना द्रव्यप्राप्तीही चांगली होत होती. त्यातून त्यांनी इंद्रायणी नदीस घाट बांधला. श्री ज्ञानेश्वरांचा रथ तयार करविला. धर्मशाळा बांधल्या. ही लोकोपयोगी कामे त्यांच्याकडून होत होती. त्यांची साधनाही चालूच होती. काही दिवसांनी पुन्हा त्यांच्या मनी अक्कलकोटला जाण्याचे आले व ते निघाले. ते प्रज्ञापुरीत पोहोचले तेव्हा योगीराज अक्कलकोट महाराजांची स्वारी पश्चिमेस माळावर श्री रामचंद्राच्या देवळाजवळ होती. त्यांना आलेले पाहताच स्वामी महाराज म्हणाले, ती कवटाळीन सोडली नाहीस की नाही अजून? अरे ती रंडी. यावर नृसिंह सरस्वतींनी हात जोडले आणि नम्रपणे ते स्वामींना म्हणाले, स्वामी देवा, आता सिद्धीचा खेळ पुरे. तो थांबवावा म्हणूनच मी आपल्या पायाशी आलो आहे. हे ऐकताच स्वामी महाराज म्हणाले, अरे हे आळंदीकर मोठे महंत आहेत. त्यांना बसायला व्याघ्राजीन द्या. मग त्यानंतर स्वामी आणि शिष्योत्तम बरेच गूढ संभाषण करीत बसले. नृसिंह सरस्वती आणि स्वामी महाराज यांच्यामध्ये बराच वेळ गप्पा चालू होत्या. आता सिद्धीचा मार्ग संपला आहे व भक्ती मार्गास सुरुवात झाली आहे. हाच त्यामागील अर्थ होता. विठ्ठल भक्ती, नामस्मरण, लोककल्याणकारी कर्म यातच श्री नृसिंह सरस्वतींचे मन रमत होते आणि त्यांच्यामुळे अनेक जण भक्ती मार्गाला लागत होते. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. स्वामी